पवित्र पोर्टल संदर्भात काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले होते की जसे की नवीन रजिस्ट्रेशन करता येऊ शकते का, फॉर्ममध्ये काही बदल करता येऊ शकतो का, तसेच या अनुषंगाने इतर आणखीही भरपूर प्रश्न विचारलेले होते. तर त्या संदर्भात काही माहिती आलेली आहे, त्या माहितीची आपण देवाणघेवाण या माध्यमातून करत आहोत. तर पहिली जी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे, उमेदवारांनी जे बदल करावयाचे आहे त्या संदर्भात शिक्षण उपसंचालक यांच्या नावाने बदल नमूद करून त्या अनुषंगाने पुराव्यानिशी अर्ज करावा. म्हणजेच तुम्हाला जे बदल करायचे आहे त्या संदर्भात तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे मान्य शिक्षण उपसंचालक यांच्या नावाने. त्यानंतर पुढे काय करायचं आहे, दुसरी आपण माहिती घेणार आहोत. बदल करण्यासाठी स्वतः उमेदवार उपस्थित असणे बंधनकारक असणार आहे. म्हणजे ज्या उमेदवाराला काही बदल करायचा असेल त्याच्या फॉर्ममध्ये, तर त्याकरिता तो स्वतः तिथे उपस्थित असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढची माहिती आहे त्या संदर्भात, विद्यार्थ्यांनी नव्याने वाढवलेली कोणतीही शैक्षणिक अथवा व्यावसायिक पात्रता टाकू नये, हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे. अन्यथा काय होईल ते आपण बघतोय. अन्यथा अपात्र ठरविले जाईल याची नोंद ही विद्यार्थ्यांनी घ्यावायची आहे. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की फॉर्म भरण्याच्या दिवशी जी पात्रता होती त्यामध्येच फक्त अपडेशन होईल, इतर नवीन पात्रता त्यामध्ये ॲड केली जाणार नाही. त्यानंतर पुढच्या सर्वात महत्त्वाचे आणखी एक अपडेट आहे, उमेदवाराने सर्टिफाईड अर्जाची प्रत हवी असल्यास स्वतःचा ईमेल ID नमूद करून अर्ज करावयाचा आहे. त्यानंतर पुढे आणखी एक अपडेट आहे, नव्याने रजिस्ट्रेशन सुरू नाही. म्हणजेच काही जे विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं की नव्याने रजिस्ट्रेशन करता येईल का, तर त्या संदर्भात पण अपडेट आहे, नव्याने रजिस्ट्रेशन करता येणार नाही. त्यानंतर सर्टिफाईड अर्जाची प्रिंट दिसत नसल्यास आपला अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये आहे, सर्टिफाईड नसल्याने येत नाही, आपण स्वतः अर्ज सर्टिफाईड करून प्रिंट काढून घ्यावी. त्यानंतर पुढचे महत्त्वाचे अपडेट आहे की या संदर्भात जर तुम्हाला काही डिफिकल्टी असतील तर त्या संदर्भात थोडीशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतोय. तर सविस्तर माहितीसाठी पवित्र पोर्टलवरती कॉन्टॅक्ट अस या लिंकवरती क्लिक करा. जिल्ह्यानुसार हेल्पलाईन नंबर म्हणजेच मदतीसाठी फोन नंबर तसेच मोबाईल नंबर दिलेले आहे, त्यावरती 11 ते 5 या वेळेत कॉल करून आपले प्रश्न जे आहे ते प्रश्न विचारून घेऊ शकता. तुम्हाला ऑथोराईज त्याचं सोल्युशन हे मिळू शकतं. फक्त सुट्टीच्या दिवशी कॉल करू नका, त्या दिवशी तिथे ऑफिसमध्ये फोन बंद असू शकतील. त्यामुळे तुम्हाला जे काही सविस्तर ऑथोराईज जर उत्तर पाहिजे असेल तर पवित्र पोर्टलवरती कॉन्टॅक्ट अस ही लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तिथे प्रत्येक जिल्ह्यानुसार हेल्पलाईन नंबर दिलेले आहे आणि जे काही कोणी अधिकारी असतील त्यांचे नाव पण दिलेले आहे. त्यांना तुम्ही कॉल करून प्रश्न विचारू शकता आणि त्याचं ऑथोराईज सोल्युशन तुम्हाला तिथे दिलं जाऊ शकतं. धन्यवाद.